आज जपानमधल्या एका माकडाची कहाणी खूप प्रसिद्ध झाली. का प्रसिद्ध झाली? कारण की त्याची आई त्याला सोडून गेली, त्याची आई मृत्यू पावली. त्याच्यानंतर त्याच्या ग्रुपच्या सदस्यांनी त्याला आपणवलं नाही, त्याच्याकडं दुर्लक्ष केलं, त्याला तुटकपणा दिला, त्याला हाणलं मारलं. पण त्यांनी तिथं आलेल्या एका मुलाने टॉय त्याचा त्यांच्यासारखंच एक माकड तिथं टाकलं आणि त्यांनी त्याला त्याची आई समजून तिच्या पोटात झोपला. तिला घेऊन जिकडं नाही त्यांच्या हाती लागू नये म्हणून तो घेऊन पळत होता आणि खूप ही स्टोरी व्हायरल झाली आता इंस्टाग्रामवर पण. आणि खूप छान वाटलं. याच्यातनंच कळतं आईशिवाय दुनियात काहीच नाही. का? कारण की दुनियामध्ये सगळं काही खरेदी करता येऊ शकतं, सगळं काही भावना येऊ शकता, पण एकच व्यक्ती आपल्याला निवडता येत नाही, ती म्हणजे आई. आईची माया आई कुठं भेटू शकत नाही, किती पैसा वताही भेटू शकत नाही. त्याच्यासाठी ज्यांना आई आहे त्यांनी त्यांचे पारणं जेवढं फेडता येईल तेवढं फेटा, आईची एवढी मदत करा, आईची सेवा चाकरी करा. आणि राहायला गोष्ट, या मुक्या जन्माला एवढं मन दिलंय देवानी, तर माणसांनी पण वृद्धाश्रममध्ये त्यांच्या आया न सोडता त्यांचा सांभाळ करावा आणि सर्वांनी चांगलं राहावं. ओंकारेश्वरी.